झाली होती, पण मग आमची फ्लाईट पण डिले झाली. मग म्हणले की जावा जावा, आज जावं लागेल. बघ अगं, चैतन्य इतका उशीर करतो, मी काय करू? अगं तुमच्यासाठी घर साफ करत होतो आम्ही. तुला काय झालं? धगधग झाली का तुझी? तुला काय झालं? धगधग झाली का? हां, मी परत इथनं घरी राहिलं नाही, मी रडले असते. नाही मग मी फ्लाईट बुक केली असते दुसरी. मग चैतन्याचं क्रेडिट कार्ड मारलं असतं, नाही तर काळातली चेन मोडली असते, तर मी तिकीट बुक केलं. हे काय लावलंय रे असं? जास्वंदी मसाले. पुण्याला चाललोय म्हणून का जास्वंदीचं फुल? दगडूशेठला डायरेक्ट लँड होणार का? काय काय करायला लावतो ॲज युजल. गरीब लोक. आम्ही पहिला डोसा काढला, मग आता इडली. चैतन्याची इडली टायटॅनिक सारखी अख्ख्या या सांबारमध्ये बुडली. आणि वैष्णवीने अख्खा सांबार सांडवलं. थोडंसं बाहेर आलं ते फक्त. मला ती ना बच्ची, तू एकटीच खाते. मग मी चिकन बिर्याणी ऑर्डर केली, खरं सांगतो तुम्हाला देत नाही का? मी मग याला म्हटलं जेवण ऑर्डर करू. तू काय गरज आहे जेवण ऑर्डर करायची? दे मला. थांब मी खातो. तर नाही लय गाणं करतोय बाई गो, लय गाणं आपल्या बॅन करतो एअर इंडियामध्ये. मला असं मोठा बाईट दे ना एक प्लीज. काहीतरी असं तू दिलंय मला छोटंसं. मीला म्हणतो चटणी पण काढ करू. मला म्हणतो चटणी पण काढ. स्वतःच्या अंगात दम नाही मला करायला लागतं. याच्यातनं दिसत नाही काळा याच्यातनं. अच्छा, मला वाटलं स्वतःबद्दल बोलतोस. आता आम्ही बसलेलो आहोत बसमध्ये. बापरे, पुण्याला आलं की आला का पुण्याचा ॲटिट्यूड वगैरे कोथरूडचा. एरोमॉलने चाललं आता आम्ही एरोमॉलला. अशी काय झालं की मी चुकून बोलले. चुकून नाही बोलली. सो ही म्हणत होती की मला पाणी प्यायचं. ठीक आहे, मी बोललं काय उंट आहेस का? हो आहे मी उंट. नाही हसलं मध्ये जरा उंट निघतंय यार माझ्या तोंडातून. आता मी काय करू? माझं उंठ. सीट कसं आहे आता? काय नाही हसत तू? मागाशी मी तुला इतकं हसवत होते प्लेन मध्ये बसल्यापासून. सीट बद्दल मी तुला हसवलं, उंठ बद्दल मी हसवलं. उंट नॅचरल होतं ना. ठीक आहे, चला आता आम्ही चाललोय घरी. मस्त वडापाव खाणार आहे, एक लादी पाव. मग मी तिथं कलटेश आमच्या बबडूला भेटायला. येस, तू त्याला पकडलं नाही ना अजून हातात? मी पकडायला पण नाही पाहिजे. नाही, आता तो मोठा झाला बऱ्यापैकी. केस का छान दिसतात हो ना. माझ्याकडे पाहिलं, माझ्याकडे पाहिलं. सनग्लासेस काढण्याचे वेलकम. नाही राहू दे, चांगलं दिसत. नमस्कार. तू हे करतो का एकदम? हा का? हे बघ, तेजस आमचा मित्र म्हणजे तुम्हाला जी स्टोरी माहिती आहे ना लग्नापासून, जी माझा बेस्ट फ्रेंड ये जरा ये. आज त्याचा आगमन झालेला आहे. आणि हा आत्ता म्हणजे आपलं इंटिरियरचं पण झालं होतं ना ब्लॉगमध्ये. आपण सांगलेलं की तेजस इंटिरियर करणार. तुम्हाला एक झलक दाखवू थोडीशी. आणि राम राम मंडळी, गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग. चला कर तुझं कर. शैरने आहेर बाबो अनलॉक डायरेक्ट. फिंगरप्रिंट कधी घेतलंय यांनी माझं? मी तेच म्हणलं. हे कडक झालं का काय काम? हे आतलं आहे ना तेजस? हा का? अरे एवढं कसं काय मोठं झालं काय? मी म्हणलं ये का? अरे शेड्स काढतो जरा, म्हणजे नीट दिसतं अजून. ते झालं का काय ऑलमोस्ट? हा, हे फक्त मम्मी मला म्हणते सकाळी मंदिर द्यायचंय का? मी म्हणलं अगं मंदिर झालंय तयार, कुठलं देते आता तू? हे ह्याच्यासाठी एक्साइटेड आहे मी. एक्साइटेड मी एकदा ह्याच्यासाठी. ते बच्ची भरपूर मोठं आहे का? असं वाटतं ना बघताना छोटं व्हिडिओ मध्ये. असंच असतं, घर तयार झालं की मोठं वाटतं. यो, अरे हा आमचा रूम.
आवाज जरा घुमत असेल आहे ना, हो. कडक कडक कडक. बस ना तुला एवढा वेळ. मला तर हा पण लय मोठा वाटतोय ऍक्च्युली. मला वाटतं लय मोठा झालाय. आणि पुढे पण जागा आहे त्याची भरपूर. इथं मावेल आरामशीर आहे आपला कम्प्युटर टेबल. सिस्टम मावेल इथे या कोपऱ्यात ना. हे उघडणार ना तेच, हे अख्खच्या अख्खं उघडणार. हिप्पीसाठी ठेवलंय खालची आता जागा. नाही उघडणार. हे पण बघ मच्छी. उघड जरा उघड. माझा कपाट केवढे सांगू का तुला? बाबू हा तर माझाच आहे. तिकडचा अर्धा पण माझा आहे जरा. हा ना, आहे का? हा हा चालेल. तुला बच्चा अजून हे करून काय शेल? हा हा चालेल. कडक 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 कडक. कर बरं मला हे जाईल सडी. सडी कुसळ म्हणतात बच्चाला. सडी सडी म्हणते मी. नवीन नाव नको टाकत जाऊ. कसलं स्मूथ स्मूथ. हा मला देऊन टाक खालचा. नाही तू वरचा घेऊन टाक. हाय 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 बच्ची. मला ऍक्च्युली व्हिडिओज मध्ये थोडस दे की मला जरा अंदर. नको घालू. बरं ठीक आहे. मला जरा ऍक्च्युली व्हिडिओ मध्ये जरा छोटं वाटत होतं. युमंगस आहे. तुम्हाला पण व्हिडिओ मध्ये हे छोटंच पण खूप वाटणार आहे मोठं मला आहे. वाटतं. बऱ्यापैकी मोठं आहे. हा ड्रेसिंग ह्याच्यावरती टाकू का उडी? बस छोटासा नको direct. बाळा. त्याची पण ठीक आहे. एवढ्या जागेतच मी झोपेल अख्खी एवढी जागा. मी तेच सांगते एवढं मोठं बेडरूम. इथं असणारे हा टेबल. हा टेबल अजून मला वाटतंय जरा थोडस आपण बघू, विचार करू. मोठा म्हणजे मी काय तर करायचं असं असं. अजून पण मी कन्फ्युज आहे बच्चे. 2 करायचे आहेत का एकच करायचंय? सिंगल कर, मोठा सिंगल कर, हा तेच. किंवा मग फोल्ड वाला एक ठेव आणि एक मोठे सिंगल. एकच करू शकतो. त्याच्यावरती 2 गेम खेळ म्हणजे हे करू शकतो ना. 2 लोक तेच म्हणतात. 2 मॉनिटर 2 पीसी ठेवायला. 2 मॉनिटर तर तसे पण आहेत. वैष्णव मॅडम मेन पण इथे हे पण येईल ना, बेसिन पण येईल ना एक बाहेरचं का नाही? इकडे घेऊ बेसिन. का ह्याच्यामुळे इथे बेसिन घेऊ, हा एक वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर असं. हा. हे एल घेऊ शकतो अक्का. इथं थोडी काय करायचं आपल्याला. कसले ड्राय बाल्कनी. हे लागेल ना आपल्याला ह्याच्यासाठी. नाही ते शिफ्ट करू शकतो. मग नळवेळी सगळं शिफ्ट होतं बच्ची. तुला माहिती का? आता माझ्याबरोबर एक ठीक शॉर्ट आहे. कारण ते इथं घ्यायचंच दोन्ही आहे. बसवायच्या हिशोबाने प्रोव्हिजन करतो. थांबा जरा. वैष्णवी बोलते. वैष्णवचं बोलून झाल्यावर सांगतो. ते बेटर राहील. इथं ते हे होण्यापेक्षा. हा 2 ते आयुष्याच्या घरात पण बघितलंय ना. त्याच्यात दाखव ना कसं तुला लागलं ना? नाही हे बघ हो असं दिसतं ना थांबे. पोरांना. घुसलं. अगं नाही बच्ची ते हा, ठीक आहे. छोटस घर घे. खर्चटतं. कशाला म्हणतेस? टोचल्यावर का? धमाल सारखा सीन केला यांनी. परत माझ्या अंगात ते कुसळ घुसळलं. आत्ताच 2 मिनिटापूर्वी मला तेजस बोलला की असं उघडायचं आणि सोडून द्यायचं. पण याला पण माहित मी नाही परत बंद गरीबाला. केलं. गरीब लोकांचा होतं बच्चे असा प्रॉब्लेम. आता काय कळत नाही. हे देवघर आहे आपला. हे देवघर देवघर देवघर. मला तर हे वरती येणार ना. भरपूर मोठं लोक आहे रे. म्हणतात की जरा किचन बिचन मध्ये ना करू, पण मध्ये एक असे येणार आहे. असं एक मध्ये फ्रीज येणार आहे. फ्रीज येणार आहे आणि असं ते वेगळंच कंपार्टमेंट होणार आहे. आणि हा फोल्डिंग उघडा आहे. आणि हा फोल्डिंग. मला अजून कळलंच नाही याचं फंक्शन. तेजस कसं होणार आहे फोल्डिंग वालं. कसं ओपन आता होणार हा आहे फोल्ड होणार आहे का नाही माहित नाही. ते आता. या पडायचा डोक्यात डायरेक्ट खाली बच्ची हो बाजूला. फिक्स केलं आता. ह्याची डिझाईन ए कुठे गेला तर तिथे त्याच्या मागे त्या फळी मागे डिझाईन. बघा बापरे. ठीक आहे नसल होत तर आता. बाबो ह्याच्यावर एक छोटी गादी टाकली तर झोपूनच जाईल अशी मी. तू ना हा एवढी. अरे हे अरे लई. वापरलं तरी लय मोठी गोष्ट आहे. ना, ड्रेसिंग काय वापरलं म्हणतात तर- सॉरी डायनिंग टेबल. वैष्णवी पंजाब वरनं आल्यासारखे वाटतं. असं कुर्ता काल बसलं मी तुला तेच म्हणतोय. आवाज लागेल एवढा मोठा. तेजच म्हणतोय तिचं ते भाऊ आता एवढा मोठा TV एवढा मोठा टीव्ही घ्यायला लागणार रे इंटेरियर डिझाईनच्या हिशोबाने. डेंजर. आणि तुझं ते हा राऊंड वाला पार्ट इथून येईल. हा. तो तिथपर्यंत आहे. तिथं बार्किंग केलेले आहे. हा बरोबर त्याच्या इथपासून असं. बरोबर आहे. थोडस या साईडला नाही येईल ना तर. आणि पोरांनो एक स्पेशल गोष्ट आहे जी बनल्यानंतर पण तुम्हाला दाखवणार आहे, पण आता एक तुम्हाला छोटीशी झलक देते त्याची. अख्ख्या घरात सर्वात मेन माणसाची तुम्हाला जागा. ह्याचं पण जावं लागेल शॉपिंगला आपल्याला. ही अख्खी भिंत त्यांच्यावरतीच प्रॉपर. हा म्हणजे इथपर्यंत सोफा येईल ना आपला. इथपर्यंत सोफा येईल आणि त्याच्यावरती आपले कुठं हे वालं का? येस. मी विचार करतोय
स्विफ्ट उचलायचा सेकंड हँड. पंचायतने आता घेतो का? कुठली? किती जुनी आहे खरंच सांगतो, किती जुनी आहे? 2012. 2 वर्ष झाले. ही डिझाईन पण चांगली आहे, गोल गोल. काय गोल 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 आपल्या आपल्या घराचं तसं डिझाईन आहे. आता जरा कलर सिलेक्शन आता जरा वादिवाद होणार आहे चैतन्याने माझ्या. हा बघू जरा कोण. फिक्स कधी आपलं मॅच नाही होत ना. हा ना मारी. हे कसलं आहे? हे घ्यायचं का? आपल्याला घरात एक बेल लावायची होती, बेलची. हा ना, मग तेच म्हणलं असं असं लहान पोरले खेळून मिळून जातील, त्रास देतील आपल्याला. लहान पोरांची हाईट पोहोचणार आहे वरपर्यंत. बाळा दिस वैष्णवी नो व्हेरी तू कान नाही गेलं इलॉजिकल. वाटतं लहानपणी. कसलं आहे? प्रीमियम. बघ, ह्याच्यामध्ये पैसे खर्च करायचे नाहीत मला. इकडे तिकडे खर्च मग नाही आपलं करणार आहे. मेन बघू. मी तर हा, बघत मेन होतो बघा, बच्ची. मेन बघा. पिंग पिंग जरा बघ जरा. हे कसलं आहे? कन्सेप्ट वाढीव आहे. बापरे, हे काय असं? आता बघत राहा तुम्ही लॅमिनेट सगळे. आधी सिलेक्ट करा आपण कशासाठी बघतोय चैतन्य. किचन सापडलं मला, किचन. हा मधला मध्ये येईल तुझ्या. हा किचन सापडलं. पण तो टेक्स्चर्ड आहे, तुला मॅट लागेल. ए हा तुला बच्चे टेक्स्चर पण घेऊ शकतो का? नको कशाला, प्लेनच घेऊ. हे पण हा त्या फुल बॉडी कॉर्ड्स वर भारी दिसेल आपल्या ओट्यावरती. ओट्यावरती म्हणजे कुठं? कलरला हा ना, पण बघू. तू सांग बाबा, कारण म्हणजे तू तुझ्या तुम्हारे नजरिये से बताओ. अजून तुम्ही ऑप्शन हा आपण एकदाच करू. हा, आता बघतोय काय करून. हा किचन साठी थोडा असा व्हायब्रंट नको. नाही किचन वच्चे किचन तू ग्रीन मधनं हटू नको. किचन व्हायब्रंट म्हणते मी थोडं. हिला मला वाटतं घरी पाठवा, कारण ही आता कलर एकदम घाण चूज करायला चल लागला. ना, बच्ची एक दिवस तू पिंपरीला काय जाऊन आले, ए बाळा. कलर चॉईसेस सगळे बदलायला लागले हळूहळू. टेक्नॉलॉजी चांगली आहे. टेक्नॉलॉजी चांगली आहे. किचनचा फोटो टाकायचा याच्यावरती, डायरेक्ट बघायचं मग किचन. आता तरी चैतन्याला फरक दिसेल, आय होप. तुला दिसेल नाही तर ब्लू कलर. तुला दिसत नाही फरक. हे किचन आहे ना? बघ, त्याने दिलं. वाव. डायरेक्ट किचन कलर. पण हा घ्यायचा आहे आपल्याला. नाही हा नाही घ्यायचा, म्हणजे कलर हा नको. चाललंय आपलं. हा ग्रे विस्पर ठेव त्याच्यावर आणि बघ. त्याच्यावर ठेव ना मोठा, तुला कळत. हाच आहे का? नाही रे, तो ग्रीन आहे. चैतन्य हा, जो तुला नाही, तुला नको आहे ना एवढा लाईट ग्रीन. सॉरी बघू नको माझ्यावरती ढकलते डायरेक्ट. त्याच्यावर लावून बघू. माझा फोन करायला लागलं त्याचे. तुम्हाला सरप्राईज आहे, तुमच्या घरात पण असं आपण कॉर्नरला करणार आहे. कसं आहे भाई टेक्नॉलॉजी. आणि याची किती किंमत? काय ओनली 30,000. फक्त एवढ्या ड्रायव्हरची. फक्त एवढं पाहिजे. पण तेवढा युज होतोय. हा भरपूर वेळ होता. वाढीव पण. सॉफ्ट क्लोज आहे. हो ना, ओ. जग किती पुढे गेले बघ. फक्त एवढूच सेक्शन 28,000चं आहे. येस, व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आणि हे पण करायचं तर समजा मग तुम्ही. अयो ही काय? जर height कमी आहे. अरे हे काय लिफ्ट काय? हे वाढीव आहे इथं काय म्हणजे पण काय ठेवू शकतो? ऐकिया मध्ये थोडी होतं हे सगळं. हे हो ना. कुठलं आहे? हे झाले बच्ची. हे सगळं नव्हतं रे ऐकिया मध्ये. हे वाढीव झाले पण हे पण असं. हे मस्त आहे ऍक्च्युली. आता ह्याची किंमत काय पण ते सांगा आधी. रियालिटी चेक 15,000. जीटीपीटीचे युनिट बाकी नॉर्मल आहे सगळं. वाटतं गिरणीचं दुकान उघडलंय. पण बच्चे छान आहे ना हे, मला तुझा आवडलं. आणि माझा चॉईस कधीच नाही मिळणार. कधीच नाही मिळणार. एवढं मला एवढं मोठं वॉर्डरोब हवं होतं जरा, पण घरच तेवढं मोठं नाहीये. अरे. हा मला अमेज करतोय जरा याचं तोंड दाखवायला. काय काय नवीन नवीन गोष्टी दाखवते हे सगळं. अरे परत ऑटोमॅटिक जातंय हे. जरा घड्याळ. हे घेऊन जाऊ शकतो हे. केलं ना भिकारीपणा. पण हे बघ, हे चैतन्य खालचं खरंच पण वेगळं आहे. आय थिंक हे रिच लोकांचं हे गोष्टी आहेत या बच्ची. पण हे आपण करू शकतो ना नंतर एखादी एक गोष्ट आपल्याला असं आपला जेव्हा करायचं बंगला असेल होईल तर. ना बच्ची. बंगला नाही, आपण एक्झिस्टिंग घरात पण करू शकतो. जर मला असं हे लय आवडलं रे. आता मला आपलंच घाण वाटायला लागलंय. ते बघ, ते पण बाहेर येत असेल. वाटलंच मला. कडक कडक कडक.
भारी होते आयुष्य. हा असं आपण कधी ठेवायचं आता रियालिटी चेक द्यायचा का तुला किंमत विचारून? कितीला बसतं हे असं? हे अख्खं वॉर्डरोब जवळपास 5-6 लाख रुपयाचं. वॉर्डरोब 5-6 लाख रुपयाचं आहे. 5-6 लाख तर आमचं घराचं बजेट आहे रे. कुठला? घरी जाऊन आरामात Awesome. सर्च करते तुमच्या कंपनीला सांगा. हो बाई. मग हे अख्खा सेटअप 5-6 लाखाचा कुठं नाही गेला. शायद काय म्हणणं काढायचं का तुला अजून लोन बिल? गप्पे. किडनी विकायला लागेल मला एक. लाईट ऑफ झाली रे. सो आयकिया मिनी आयकिया म्हणू शकतो. सो तुम्हाला नंबर हवा असेल तर नंबर घेऊ शकता तुम्ही. आणि कुठे आहे हे? बावदानमध्ये. आणि कुठपर्यंत नाहीये ह्याचं? कुठेच नाही, ऑल ओव्हर पुण्यात. म्हणजे जवळच्या जवळ. सिलेक्शन कुठेच नाही. ट्रॅफिक वगैरे अवॉइड करून इथे या. आणि प्रीमियम आणि नवीन आहे तर कसं मटेरियल भेटेल चैतन्य? कसं छान. ऑकवर्ड होतं चैतन्य दुसऱ्यांसमोर बोलायला. तू वेगळं बोलणार होते. नाही रे, मी काय चांगलं होतं ना. आपलं तर इथनं झालं सिलेक्शन ना. मग काय हो, इथं पण दिसतंय बच्ची. टेक्नॉलॉजी पण मस्त आहे म्हणजे लाइटिंग वगैरे. किचन तर लय वाढीव होता. अख्खा सेटअप जर एखाद्याला उचलायचा असेल ना, म्हणजे खरंच एखाद्याचा असेल. झालं ना की आपण फेमस झालो काय, मला असं वाटायला लागलं. शेंगदाण्याला लिहिलंय. फेमसच झाले. आम्हाला कितीतरी मित्र पुण्यामध्ये आलतो मिसळ खायला, तर त्यांनी मराठी आम्हाला मराठी पाट्या पण दिल्या. शेंगदाण्याला राष्ट्रीय चकना घोषित करा. आम्हाला पण जरा द्या राष्ट्रीय पुरस्कार द्या. लायकी विसरू नको. काय काय मिसळ चाल, तुला दुसरं घ्यायचंय? मिसळच मिसळ मिसळ. मिसळ. ठीक आहे ना. 3 मिसळ, पाण्याची बॉटल. काय म्हणतोय चैतन्य, तुला कसं वाटतंय घरात यार, लॅमिनेट फायनल झालं? ते एक झालं, पण मला नाही का पुण्याला येऊन फर्स्ट टाइम आता मिसळ खातोय, जरा त्याची एक्साइटमेंट थोडी जास्त आहे. पहिल्यांदा का खातोय? पुण्याला येऊन फर्स्ट टाइम मिसळ खातोय. तू कधी खाल्ली मग? मी लास्ट टाइमच खाल्ली मिसळ. कधी खाल्ली लास्ट टाइम? माझ्या फ्रेंड सोबत. पुण्याला येऊन फर्स्ट टाइम खातोय ना. काल पुण्याला आलोय, आज फर्स्ट टाइम अच्छा खातोय. तसं म्हणतोय होय. दिस वुमन इज व्हेरी डेंजरस. काही बोलते, मला वाटतं चवीचेक्स दिसते बच्चे तू. आहेच. मग आता काय झालेत, आता काय. बायको हुशार आणि सुंदर असावी असं प्रत्येकाला वाटतं, पण 2 लग्न करणं हा गुन्हा आहे. काय म्हणते तुझं त्याच्यावर? मराठी वाट्या लय सॅवेज असतात ना बच्चे, लय सॅवेज असतात. पत्नी ही आपली अर्धांगिनी असते, तिला अर्धीच माहिती द्या, सुखी व्हा. परफेक्ट एकदम. तुमच्याबद्दल कोणालाच फिकर नाही असं वाटत असेल तर बँकेचं 1-2 हफ्ते चुकून बघा. शेंगदाण्याला राष्ट्रीय चकणा घोषित करा. येस. बायको हुशार आणि सुंदर असावी असं प्रत्येकाला वाटतं, पण 2 लग्न करणं हा गुन्हा गुन्हा आहे. आहे. ठीक मग आहे. पोरींना तर किती लग्न करावे लागतील ना, हो ना. कारण एक पण क्वालिटी नसते, अर्धीच असते. वाव बच्ची, हे बघ काय आलंय. पापड आलंय का मिसळवरती? असं नको अगोबाची, हे तर पापड पण येतं रे. मिसळवरती तुमच्या नाही. पुण्यामध्ये नव्हतं येत का? आमच्या PCMC मध्ये यायचं पापड. शी. माझ्या पापडाचा अर्धा तुकडा तू घाललाय. थँक्यू. वा वा वा. अशी असते बँगलोरकरांनो पुण्याची मिसळ. बघतो आता जरा एक घास रपकून. तुला तिखट लागलं तर दही खा, नाजूक आहेस ना तू थोडा. हे बाळा, म्हणजे दही कसं आहे हे, असं कोण मिसळ खाते? शी. कसं आहे? जीप चावली. कोणतरी शिवी दिली होती तुला. तर मिसळ वगैरे हाणली आम्ही. आता स्विमिंग करायला चाललंय. काही बोल. हो, मी तर चाललोय स्विमिंग करायला. मैं तो उडी मारूंगा ना स्विमिंग पूल में. आणि इथं काय म्हणतात, बाकीचं आता आम्ही डिटेल्स नाही दाखवू शकत तुम्हाला. येस, पण बॅडमिंटनचा एक कोर्ट म्हणत होते. कुठे बॅडमिंटनचा कोर्ट? नाहीये बॅडमिंटनचं कोर्ट. हे इथं लावलंय क्लब हाऊस. हा, बॅडमिंटनचं हे कोर्ट काय? नाहीये. गिझबो? गझीबो. या गझीबो इज लाईक एरिया. कसला एरिया? असंच काय ते बसायला का? मस्त वाटतंय. आपले Wow, what a स्काईज तरी skies, बेटर आहे man. ना. स्विमिंग पूल, मल्टी स्पोर्ट एरिया आणि किड्स प्ले एरिया. हे छान आहे. आम्ही आता वरच्या फ्लोअरला आलो. तिथे बसू शकतो ना आपण कधी, है ना? आपलं कधी फ्युचरचे काय प्रोग्राम असतील, डोहाळे जेवण वगैरे इथं होऊ शकतं या गझीबो मध्ये. बाबो, डोहाळे जेवण. ही बिल्डिंग कशी दिसते, ती बिल्डिंग कशी दिसते बघ आता. चल ये, एक जरा तुला हरवत एका राऊंड मध्ये. हे खेळू. हे काय रे? चला खेळू.
शैतानाने सन गोल केलेला आहे. अशा प्रकारे पॉइंट 1 कुठली गेम खेळायची तुला? एकच जण हट्ट पुरवणार गेमचा, बाकी सगळे हडणार. चल गेम खेळतात, चल गेम खेळ. बोल बोलतोय सगळं तू. नाही मला नाही ना अरे बोल बोल, काही बोलताय. शिवेंद्र सू करो. शिवेंद्र डायपर नाही घातलंय. सू कर बाबडी, सू कर. नाही 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 म्हणा, मामा नाही, अंगावर नाही, नाही करणार. आत्तूच्या अंगावर करणार, मामाच्या नाही. असं हलवू हळूहळू हलवू शकतो. शैताने काहीतरी बोललो होता मला काय? की मुलं माझ्याकडे रडत नाही. आता मी त्याशी बोलत नाही ना. अच्छा बोल ना मग. बोल ना, बोल ना. तू बोल ना तो नाही. शिवेंद्र कोण आलं रे बघायला तुला? कोण आलं? असं असतं, लहान मुलांना सांभाळणं अवघड असतं. काय म्हणलं, काय म्हणतोस तू? ऑकवर्ड झालं ना बच्चा अख्खं. ऑकवर्डचा प्रश्न नाही. तू बाळाला पकडला आणि बाळ रडायला लागला. माझ्याकडे आल्यावरती तू व्हिडिओ शूट करणं बंद केलं बिकॉज युअर जेलस. तो माझ्याकडे शांत झाला. या पप्पा कुठे चाललं तुम्ही? माय गॉड. ऑकवर्ड झालं बच्चे मी जरा. HR ला कारण द्या. HR कारण द्यावं लागतात. केस आहेत का हो तुम्हाला? तिला पण काढून द्यावं लागत असेल त्या पोरांची. आजी तू काल कुठे गेलतीस? ती गेलती, चुकली होती आजी. आणि आजी हरवली होती काल काय बोलशील? कोल्हापूरला. हा. कशी काय? आजीला एवढा मोठा फोन कुठे तुझा? आहे की. मग तो फोन तुला लावत होते ना फोन. हा कोण? ते पोरं जेव्हा तू हरवली. हा पण ते कळत नव्हतं मी बघा त्याच्यावर. आजीकडे फोन कसला आमच्या. दाखव आजी फोन तुझा. मग तू उचलला काय ना त्या पोरांचा फोन? अगं पिशवी ठेवला, त्याच्यावर शाल ठेवली. चोरीला जायला नको. एवढ्या बायका, 40 बायका एका कपाटात. पकडला असतं तर तुला धरलं बिरलं असतं, किडने बिडने विकले असते तर. काय होईल? पण पप्पा करतात का नाही म्हाताऱ्या लोकांना, पकडतात का नाही? हो, हा. तिला कुठं माहिती आहे? पण ना वन डे ट्रिप होती. सकाळी जाऊन आजी संध्याकाळी आली. रंकाळ्याला चुकली. जाऊ दे, आम्ही आमच्या फॉलोअर्सला सांगितलं असतं ना आमची आजी हरवलीये, घरपोच तुला सोडलं असतं आरामात. आमचे लय आहेत तिथं प्रेम करणारे लोक कोल्हापूरला. आजीचा फोटो बी आहे तिच्याकडे. मग एक फोटो टाकला असता आजीला घरपोच. बँगलोरला सोडलं असतं तुला डायरेक्ट. मला पाहिजे जेवायला नको तिथे काहीतरी जेवायला. मटण आहे मटण. आणि आपण मी नाही खाणार आहे. मग आपण कसं खाऊ शकतो? सांगेल मम्मी, आम्ही दोघं कमी खाणार आहे हा? कारण आम्ही खाल्ली आहे मिसाळ. मग संध्याकाळी जेवणार का तुम्ही दोघं? अगं तुझा चंबू का असं लावलायस तू? बरं जाऊ दे, चल मी तुला एवढंच घेते. हा छान दिसते आता. संध्याकाळी म्हटलं हा येतो, येईल जेवायला तो. संध्याकाळी आम्ही ऍक्च्युली शुभमच्या घरी चाललोय डान्स प्रॅक्टिस करायला. ओके ठीक आहे ठीक आहे. सकाळी तू काय म्हणली होती, आता तू मी व्हिडिओ काढणार तर तू काय करणार आहे? हं? तू म्हणली होती ना मी व्हिडिओ काढणार तर तू काय करणार? पार्लरला जाऊन येणार, पार्लरला जाऊन येणार आणि तयार होऊन येणार. तयार होऊन येणार. त्याला आपण तिला. चालेल. आता डायरेक्ट झपक झुपक आवरून भिंगरी एक्झिबिशनला. रडला व्हायचे तो माय. रडला ना ते वाईट वाटतं. नाही ना, मी पण रडत असते. हाँ हमारी मम्मी जान ने क्या बनाई है? काय बनवते ग जावयासाठी? चिकन चिकन मटण.
रस्सा चिकन जिरा राईस. पण आम्ही थोडंसंच खाणार आहे कारण आम्ही इथनं जरा बाहेर चाललोय. ओके ठीक आहे चालेल. थोडं तरी खावा आता केले. हे काय सुकं चिकन. बरं भाकऱ्या तर झाल्यात ना बरोबर. भाकरी झाली चपात्या झाल्या. आणि तिथं रस्ता केलाय का? इकडं रस्सा आहे इकडं राईस आहे इकडं सुकं. एकटंच करते का ग मम्मी? तू थांब मी तुला मदत करते. करतं. काय टाकायचं कांदा त्याच्यात? लिंबू वगैरे काप.